साल 2003चा एप्रिल महिना. कणकवली ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कणकवली नगरपंचायतच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेले संदेश पारकर आणि त्यानंतर महिन्याभरातच झालेली कणकवली नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक. 2003 साली कणकवली नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती माजी आमदार वैभव नाईक यांची. कणकवली शहराच्या आणि कणकवली नगरपंचायतच्या राजकारणात पुन्हा एकदा तब्बल 23 वर्षांनंतर थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत संदेश पारकर आणि उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे सुशांत श्रीधर नाईक यांची. सुशांत नाईक हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि कणकवली नगरपंचायतचे प्रथम उपनगराध्यक्ष वैभव नाईक यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. 23 वर्षांनंतर कणकवली शहरात पारकर आणि नाईक कुटुंबियांमधील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होण्याचा हा संयोग जुळून आलाय. पाहूयात याच योगायोगाचे विश्लेषण स्ट्रेट लाईट विथ राजन चव्हाण. नोव्हेंबर 2022 राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सत्यविजय भिसे यांची झालेली हत्या आणि त्यानंतर एप्रिल 2003 मध्ये झालेली सत्यविजय भिसे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरती कणकवली नगरपंचायतची निवडणूक. ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या या पहिल्याच निवडणुकीमध्ये संदेश पारकर हे तब्बल 952 मतांनी विजयी होत थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे तब्बल 15 नगरसेवक निवडून आले होते, तर तत्कालीन शिवसेनेचे केवळ 2च नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्ष निवडणुकीनंतर महिन्याभरातच झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत एकतर्फी बहुमत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव नाईक यांची कणकवली नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. 2 डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव करत नगराध्यक्षपदाच्या विजयाला गवसणी घातली. त्यानंतर आज 13 जानेवारी 2026 रोजी झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत शहर विकास आघाडीचे सुशांत श्रीधर नाईक यांनी भाजपाचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश बळीराम राणे यांचा पराभव करत सुशांत नाईक हे कणकवली नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष झाले. 17 नगरसेवक असलेल्या कणकवली नगरपंचायतमध्ये भाजपाचे 9 नगरसेवक असून सुद्धा आपला उपनगराध्यक्ष भाजपाला बसवता आला नाही, कारण नवीन अध्यादेशाप्रमाणे थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या नगराध्यक्षाला नगरसेवक पदाचा सुद्धा एका मताचा अधिकार दिला गेला आहे. आज कणकवली नगरपंचायतच्या सभागृहामध्ये झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भाजपाचे 9 नगरसेवक असताना सुद्धा संदेश पारकर यांनी नगरसेवक म्हणून आपलं एक मत शहर विकास आघाडीचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या पारड्यात टाकलं आणि राकेश राणे यांची 9 मतं तर सुशांत नाईक यांची 9 अशी समसमान मते झाल्यानंतर कास्टिंग वोटचा अधिकार असलेल्या नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपले निर्णायक एक मत सुशांत नाईक यांच्या पारड्यात टाकलं आणि शहर विकास आघाडीचे सुशांत श्रीधर नाईक हे कणकवली नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले. भाजपाचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश राणे यांचा 10 विरुद्ध 9 अशा एका मताने पराभव करत सुशांत नाईक हे कणकवली नगरपंचायतचे आता उपनगराध्यक्ष बनले आहेत. आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे एप्रिल 2003 मध्ये संदेश पारकर आणि वैभव नाईक यांची जोडी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी विराजमान झाली होती. त्यानंतर तब्बल 23 वर्षांच्या कालखंडानंतर कणकवली नगरपंचायतमध्ये पारकर आणि नाईक कुटुंबियांपैकी संदेश पारकर आणि सुशांत नाईक हे अनुक्रमे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या पदावरती विराजमान झाले आहेत. त्यामुळे साहजिकच कणकवली शहरवासियांच्या मनात 2003 सालामधील पारकर आणि नाईक कुटुंबियांमधील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.